गोलंदाजीला सज्ज होतो गोलंदाज. आता म्हणजे पहिला चेंडू सुंदर चेंडू आहे, निर्धाव चेंडू आहे, धाव मात्र मिळत नाहीये. कारण समोर आहे तो एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि जो गोलंदाजी करतोय तो युवा खेळाडू आहे, मात्र क्षमता खूप मोठी आहे. आता मात्र चांगला चेंडू, तेवढी चांगली फिल्डिंग होते, सिंगल धाव घेण्यात यश येत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट होते, कारण आपण पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, मात्र एक धाव निश्चित मिळते. आता म्हणजे पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र सिंगल धाव पुन्हा एकदा पाहिली तर सिंगल धाव पुन्हा एकदा मिळते. आता पाहिलं तर वन बाउन्स जातोय 4 धावांसाठी. वा भाई वा, जबरदस्त फटका. 4 धावांनी धावसंख्येची भर पडते. पहिले आपण पाहिले तर 2 चेंडू खूप चांगले टाकले होते, त्यानंतर मात्र थोडासा प्रहार करतोय सुमेश जामदार. मग एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि फटकेबाजी करतोय. समोर टीम सुद्धा तगडी आहे. सिया स्पोर्ट असेल आणि जालगाव चॅलेंज असेल, दोन्ही संघ मोठे तगडे आहेत. मोठी मॅच आहे, बिग फाईट होणार नक्कीच आहे. पुन्हा एकदा बघूया, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी या दरम्यान होते पाहिलं तर. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला थ्रो, डायरेक्ट हिट आहे आणि गडी बाद होतोय. जबरदस्त हिट, काय फिल्डिंग आहे आणि थ्रो पण चांगला, आणि सुमेश सारखा खेळाडू माघारी परततोय. पहिला झटका बसतोय तो सिया स्पोर्ट्स संघाला. पहिली विकेट पडली आणि त्याचा जागा जात होतो अक्षय निबाते. आपण पाहिलं तर दापोलीचा बाहुबली या नावाने आपण ओळखतो. अक्षय निबाते आता मैदानामध्ये दाखल होतोय. पहिलं षटक संपलेला धावसंख्या आपण बघूया, 7 धावा. चांगली गोलंदाजी आपण पाहिली तर प्रणशेची. चला, वैयक्तिक पहिल्या संघात दुसरं षटक घेऊन आलाय तो किशोर गुंडेकर, स्वतः कर्णधार आहे.
आता जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय तो 6 धावांसाठी जबरदस्त फटकेबाजी आज नव्हते. मी रत्नदीप याला विनंती करतो, रत्नदीप चला या, तुमची इथं गरज आहे. पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. आता मात्र चांगला चेंडू आहे, बॅटची कट घेते, तेवढी चांगली फिल्डिंग या जर नव्हते. थोडंसं गचाळ फिल्डिंग असेल मात्र एकच धाव मिळते, हे घेणं महत्वाचं आहे. कारण आपण पाहिलं तर एक चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर सिंगल धाव, सिंगल रोटेट करणं गरजेचं असतं. आता मात्र बघूया झेल होतोय का, आणि याला म्हणते एक्सपिरियन्स काढू आणि गडी बाद होतोय. सनी मोहिते यांचं सुद्धा आगमन झालंय, थोड्याच वेळात ते माईकचा ताबा घेतील. धन्यवाद सनी मोहिते, माईकचा ताबा घ्या. चला नेक्स्ट बॅट्समन मनोज. हलुच अटळा टोपी घालून माळा म्हणते आम्ही साधू, दयाचे धर्मचित्त नाही ते जाणावे भोंदू, कलियुग घरोघरी संत झाले फार, वित्तभरी पोटासाठी हिंडतो दारोदार. आज सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दाफोली यांच्या वतीनं छत्रपती सम्राट अशोक आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सम्राट युवा चषक 2025 पर्व 5 तमाम रसिक मायबापांचं या अगदी दुपारच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मैदानाच्या आतमध्ये जी मॅच चालू आहे, एका बाजूला सिया स्पोर्ट दापोली आणि जालगाव चॅलेंजर्स, या दोन संघांमध्ये बिग बॅटल आपल्याला बघायला मिळते. कारण सुरुवातीचा जर चर्चा करायला आपण गेलो तर एका बाजूला ऋषी बारे होता, स्वस्तामध्ये अगदी मैदानाच्या तो बाहेर गेला. तब्बल ऋषी बारेनं फक्त आणि फक्त 4 चेंडूंना सामना केला होता, 5 रन्स बनवले, ज्याच्यामध्ये एक चौकार सामील होता. तर सुमेध जामदार हा खेळाडू रनआउट झाला होता. त्याच्यानंतरला मनोज मोहिते आणि अक्षय निवाते हे 2 फलंदाज झाले. 2 ओव्हर नंतरला या ठिकाणी संघाची धावसंख्या लॉस ऑफ 2 विकेट्स 19 रन्स, 19 रन्स स्कोरबोर्डवरती आहेत 2 ओव्हर नंतर. आतापर्यंत प्रभावित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
जी गोलंदाजी करणारा गोलंदाज सुरेख गोलंदाजी करत होता. कारण जर पाहायला गेलं तर 9.50 ही सरासरी मेंटेन ठेवत असताना गोलंदाजाने या धावा खर्च केलेत पहिल्या 2 ओव्हरमध्ये 19 रन्स. तर येणाऱ्या पुढच्या 3 ओव्हरमध्ये किती रन्स बनवले जातील सिया स्पोर्ट दापोली या टीमच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. कारण पहिली मॅच हे दोन्ही संघ जिंकून आलेले आहेत. तर ही दुसरी मॅच जिंकणं तर डायरेक्टली एक संघ क्वालिफाय करेल आणि त्याच्यानंतरला बघा इथून जो पराजित होणारा संघ असेल त्या संघाला देखील एका टीम सोबत अजून मॅच खेळावी लागेल कारण का ती महत्वाची मॅच असू शकणार आहे. या मॅच नंतर डायरेक्ट पुढची मॅच असेल म्हणजे जॉली बॉईज विरुद्ध सनरायझर्स दापोली या 2 संघांमध्ये बिग बॅटल असेल. कारण दोन्ही संघ आहेत ते पहिली मॅच गमावून आलेत आणि दोन्ही टीमचं एक स्वप्न राहील की आपल्याला पहिलीच मॅच जिंकायची आहे त्या लीग फॉर्मॅट. सौरभ नाटेकर तिसरा षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. धावचेची संधी बनू शकेल का? फॉलो थ्रू मध्ये पोहोचला होता खेळाडू जिथे डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. सुपर आउटस्टँडिंग एफर्ट्स वाला क्रिकेट जिथे स्कोर बोर्ड पुढे सरकत असताना 20 या आकडेवरती तिसरं षटक इन प्रोग्रेस. शैलेश पवार या एंड कडून गोलंदाजी केली जाईल. आपण जर पाहायला गेलं तर दुपारच्या सत्रामध्ये सर्वात मोठे युद्ध अगदी डीपला क्षेत्र लावला गेलाय. कारण ज्यावेळेला आपण पाहायला गेलं तर 2 षटकं पॉवर प्लेची होती. मॅन्डेटरी पॉवर प्ले होता आणि त्याच्यानंतर षटक क्रमांक तिसरं ते चालू झालं जे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. आता मात्र 5 खेळाडू तैनात केले जातील. जिथे डीप स्क्वेअर लेग आहे त्याचबरोबर डीप मिड विकेट लावलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला डीपला क्षेत्ररक्षक आपण देखील पाहिलाय. कारण सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दापोली यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेचं आपण मॅनेजमेंट पाहिलंय आणि खरंच आजचा हा दुसरा दिवस आहे. ही संपूर्ण जी संघटना आहे सामाजिक असू दे शैक्षणिक असू देत अगदी गेले काही वर्ष ही संपूर्ण संघटना आपण पाहिलेली आहे कार्यरत असताना आणि या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम देखील आपण पाहतो. जिथे शैक्षणिक स्कूलला मात्र व्हिजिट देणं तिथे शैक्षणिक वस्तू साहित्य पुरवणं असे वेगवेगळे उपक्रम आपण पाहतो या संस्थेच्या माध्यमातून. आणि इथे डाऊन द ग्राउंड मनोज मोहिते याच्या बॅटमधून हल्ला चढवला गेलाय. हल्ला बोल मनोज मोहितेच्या बॅटमधून 6 रन्स मिळतील. षटकार या चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमण करत असताना बॅक टू बॅक दुसरा सिक्सेस वाऱ्याच्या विरोधामध्ये ठोकलाय. मनोज मोहिते मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. वादळ आपण पाहताय. पुन्हा एकदा चेंडू वन बाउंस शिफारशीच्या बाहेर 4 रन्स. मनोज मात्र इथे ज्वालामुखी सारखा फुटताना दिसतोय. अगदी आग ओकणारी फलंदाजी जिथे 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि सौरभ नाटेकर वरती तो तुटून पडला. या ओव्हरमध्ये तब्बल 18 रन्स काढलेले आहे. 37 झाले 3 ओव्हर नंतरला. लॉस ऑफ 2 विकेट्स. या स्पोर्ट्स
अक्षय निवाते तयार आहे. त्यावेळेला पहिला स्काय स्ट्रोक आहे. हँडसम 6 रन्स मिळतील. आता अक्षय निवाते देखील या चेंडू या गोलंदाजावरती तुटून पडलाय. राऊंड द विकेट असेल यॉर्कर लाईनची डिलिव्हरी, जिथे आपण प्राणेश या निवाते गोलंदाजाला पाहतोय, म्हणजेच पांडू गोलंदाज मार्क वरती आहे. मागचा चेंडू सिक्सर साठी होता आणि तो बॉल देखील खराब नव्हता. फलंदाजाची प्रशंसा करावी लागेल, ज्याप्रमाणे तो चेंडूला पीक केलं होतं. त्याच्यानंतर मनोज मोहिते आहे जो आक्रमक झालाय, तो थांबण्याचं नाव घेत नाहीये. 7 बॉलमध्ये 18 रन्स बनवलेत मनोजना. फुलटॉस बॉल, हा चेंडू नाही देऊ शकत पांडू तुम्ही. या चेंडूवरती आक्रमण करत असताना चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. और देखो ये 6 रन. असलं त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक मोठा स्ट्रोक आहे. बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1च रन्स मात्र मिळून जाईल. 1-1 रन्स आपण पाहतोय, तर या ठिकाणी घेतले जातील आणि एका धावेच्या माध्यमातून संघाचं अर्धशतक म्हणजे 51 रन स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय. 3.4 ओव्हरपर्यंत खेळ झालाय. ऑफला कव्हर ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक डीप मध्ये असेल. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहिलाय आणि जिथे अंपायरचा इशारा नो बॉल असेल, नो +1 = 2 आणि स्कोर बोर्ड मात्र या 2च्या सायना पुढे सरकत असताना 53-53 या आकड्यावरती. आणि फ्री हिटचा बॉल आता मनोज मोहिते पुन्हा तयार झालाय. आधीच तर तो विध्वंसक बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये असे जर बॉल त्याला मिळत असतील तर अगदी त्याचा नतीजा मात्र येणारा चेंडू तुम्हाला सांगून जाईल. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय मनोज मोहितेच्या बॅटमधून. handsome, big, yes, absolutely 6 run. काय फटकेबाजी चालले मनोजच्या माध्यमातून. सुपर्ब, आउटस्टँडिंग. अजून देखील या ओव्हर मधील 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4थं षटक इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा अजून 1 बॉल शिल्लक आणि धाव संख्या जाऊन पोहोचले 59 या आकड्यावरती 59, ज्याच्यामध्ये मनोज मोहितेच्या 10 चेंडूंना फेस करत असताना 31 रन्स त्यांनी बनवलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा फक्त गेंद फेको और तमाशा देखो, सीधा 6 रन. मनोज मोहितेच्या बॅटमधून हल्ला चढवला गेलाय. वा मनोज वा. 4चा खेळ होईल समाप्त. स्कोर बोर्ड 65, 65 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 4 ओव्हर गॉन. हा चेंडू पुन्हा नो बॉल आहे का? म्हणजेच आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत 7 रन्स म्हणजे 66 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. फ्री हिटचा बॉल आणि याही चेंडूवरती सरळ चेंडूवर सीमारेषेच्या बाहेर
4 रन्स फक्त आणि फक्त मनोज नावाच्या वादळानं मैदानाच्या आतमध्ये अगदी हे वादळ घोंगावतंय. आणि आपण जर पाहायला गेलं तर संघाची धाव संख्या 4 ओव्हर नंतरला 70 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स फॉर गॉन्स. आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाहायला गेलं तर मनोज मोहिते 12 चेंडूंमध्ये 41 धावांवरती खेळतायत. याच्या अगोदर आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर याच्या अगोदर मनोज मोहितेची आपण एक पारी पाहिली होती DCL ची, जी 13 बॉलमध्ये 47 धावांची आवश्यकता होती आणि तिथे मात्र तो आउट झाला होता. आता इथे 12 बॉलमध्ये 41 रन्स बनवलेत मनोज मोहितेनं. त्याचं अर्धशतक या सम्राट युवा चषक 2025-5 मध्ये होऊ शकतं का हे देखील पाहावे लागेल. स्ट्राईक मिळाली तर अर्धशतक बनण्याचे चान्सेस. एक उभरता तारा जालगाव चॅलेंजर्सच्या टीमचा आपण पाहतोय तर समोरच्या दिशेनं असेल शंतनू नांदिस्कर, एक चमचमता तारा आहे. मागच्या मॅच मध्ये देखील केवळ 8 रन्स खर्च करणारा हा गोलंदाज, वय वर्ष 15 वर्षाचा हा गोलंदाज तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवरती आहे. शंतनू नांदिस्कर या खेळाडूनं अगदी सुरेख क्रिकेट खेळले. सुपर बॉल आहे. मनोज मोहितेला सरळ जडमध्ये टाकला होता चेंडू. चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या दिशेनं जाईल जिथे 4 रन्स मिळतील. आणि आता मात्र अर्धशतकापासून तब्बल 5 रन्स दूर आहे मनोज मोहिते. या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर सिया स्पोर्ट्स या टीमचा हा महत्वाचा सिया स्पोर्ट्सचा कॅप्टन आपण बघतोय. आपला फुल टॉस बॉल आक्रमकतेने खेळलेला आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेतला आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत हे तिसरं अर्धशतक म्हणजे समीर सावंतनं 14 बॉलमध्ये 50 ठोकले होते. मनोज बॅटवरती करायचे आहे अर्धशतक. आणि राम जागडे सर सिया स्पोर्ट्सचे जे संघ मालक आहेत त्यांच्याकडून सर किती 500चं कॅश प्राइज मनोज मोहितेसाठी दिलं जाईल. कॅप्टन्स नॉक पाहिलाय आपण इथे. 14 बॉलमध्ये 51 रन्स बनवलेले आहेत. समीर सावंतनं 14 मध्ये 50. याही वेळेला आक्रमण चढवलंय. चेंडू सर डीप विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 रन. खूपच लांब होता फटका. आणि त्याचबरोबर हा दुसरा तर आलाय. आणि अजून जर का मात्र एक षटकार आला तर ऋषीवारे सांगतात की त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे अजून एक षटकार आला. राम सरांकडनं आधीच 500 आलेले आहेत आणि अजून षटकार आला तर ऋषी बारे सांगतात की आम्ही 1000 रुपये देऊ. मी ऋषी बारेकडून 1000चं कॅश प्राइज असू शकेल. एक षटकार आणि 1000चं कॅश प्राइज आपण बघतोय. समोर खेळाडू छोटासा आहे परंतु प्रशंसा मी करेन कारण का एका मोठ्या चांगल्या अनुभवी खेळाडूला तो बॉलिंग करतोय. वाह काय बॉलिंग आहे. सुपर आउटस्टँडिंग कमबॅक या गोलंदाजाचा बघा. त्याला माहित आहे आता फलंदाजाला आपण एक फुल टॉस दिला आणि सरळ एक चेंडू अगदी रडार मध्ये दिला होता. त्याच्यामुळे हा चेंडू सरळ वाईड यॉर्कर टाकण्याचं त्यांनी पसंत केले. या ओव्हर मधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोर बोर्ड 87 रन्स. इथे चांगली बॉलिंग आहे. अफलातून सुपर बॉलिंगचं प्रदर्शन शंतनू नांदिस्करच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण देखील चांगलं केलं गेले आणि षटक क्रमांक 5 चा खेळ या ठिकाणी होईल समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 89. 89 रन स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या 30 बॉलमध्ये 90 धावांची आवश्यकता जालगाव चॅलेंजर्स या टीमला असेल.
आणि त्याचबरोबर या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय तर सम्राट युवा संघटनेचे खजिनदार महोदय आदरणीय विलाजी मोरे सरांचं आगमन झालेलं आहे। सर तुमचं दुपारच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते मनापासून स्वागत करत आहे। चला मैदानाच्या आतमध्ये तुम्हा सर्वांना घेऊन जाईन। जालगाव चॅलेंजर्सच्या टीमला 30 बॉलमध्ये 90 रन्स त्यांना करायचे आहेत। आणि इथे नक्कीच जालगाव चॅलेंजर्सच्या टीमला आपण नक्कीच एक गोष्ट सांगू शकतो की पडला असशील हजारदा पराभवाच्या भयान रात्री, रडला असशील हजारदा पण झाले गेले आता विसर, अमुठावर अश्रूआवर लक्षावरती रोख नजर, अन एक प्रयत्न मात्र अजून कर, एक प्रयत्न मात्र अजून कर। 30 बॉलमध्ये 90 धावांची आहे आवश्यकता। जालगाव चॅलेंजर्सचा टीम मात्र करू शकेल का हे देखील पाहावं लागेल। समोर गोलंदाजी ट्रॅकवरती सिया स्पोर्ट्स दापूर या टीमचा गोलंदाज म्हणजेच अनुप देशमुख या गोलंदाजाला आपण पाहतोय। शैलेश पवार या एंड कडून तो गोलंदाजी करताना दिसू शकेल। ज्यावेळेला आपण पाहतोय तर येणाऱ्या 30 मध्ये 90 धावा डिफेन्स होतील की ते आक्रमण चढवलं जाईल। पहिलाच बॉल होता प्रतीक पटेल, वाह देखना स्ट्रोक चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 रन। आणि या फटक्यांची आवश्यकता देखील राहील। प्रतीक पटेल हा खेळाडू ज्या वेळेला खेळलाय त्या वेळेला धुमाकूळ घातलाय। मागच्या मॅच मध्ये काय क्रिकेट खेळताना पाहिलं त्या खेळाडूला, म्हणजेच काय येणाऱ्या क्षणोक्षणी तुम्हाला पाऊल पावली असणाऱ्या संकटानं वेलकम करत असताना गोलंदाजावरती तुटून पडणारा फलंदाज आपण पाहिलाय। पहिल्यावरती षटकार ठोकत इरादा स्पष्ट केलाय। आता कमबॅक गोलंदाजाने केलाय। कमबॅक तुम्हाला करावं लागेल कारण या महत्वाच्या मॅच मध्ये तुम्ही खेळताय। सम्राट युवा संघटना दापोली सामाजिक संस्था यांच्या वतीनं चक्रवर्ती सम्राट अशोक आणि त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन आणि आजचा मात्र हा दुसरा दिवस आहे। या दुसऱ्या दिवसातील मॅचेस आपण पाहतोय। यावेळेला जर पाहिलं गेलं चेंडू हवेमध्ये आहे आणि अक्षय तोरे चेंडूच्या खाली कॅच पकडली आहे। फलंदाज बाद होईल। अक्षयनं कॅचला लपकलंय। सुरेख कामगिरी आपण पाहतोय आणि प्रतीक पटेलची छोटीशी पारी इथे समाप्त होईल। दुसरं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। 3 चेंडू टाकून झालेले आहेत। महत्वाचा फलंदाज बाद झालाय। अनुप देशमुख तयार। चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय। फलंदाजाला अक्षरशः बांधून ठेवलंय अनुप देशमुखच्या या बॉलिंगनं। षटकार फक्त पहिल्याच बॉलला आला आणि त्याच्यानंतरचा कमबॅक सुरेख अप्रतिम। या गोलंदाजीची स्पेशालिटी राहिली। अनुप देशमुख हा गोलंदाज आपल्या संघासाठी सातत्यानं सुपर कामगिरी करत राहिलाय। तर दुसऱ्या बाजूला पांडूला देखील आक्रमकतेने खेळावं लागेल। जालगाव चॅलेंजरचा संघ आहे आणि इथे मात्र बॅटची कडा घेतली गेली आहे। सेलिब्रेशन झालंय आणि अनुप देशमुखने इथे पांडूला देखील मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलंय।
आणि त्याचबरोबर डॉक्टर शहा सर आमचे परम मित्र आहेत, त्यांचं देखील स्वागत आम्ही करतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर मोझम आणि मुसाभाई यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचंय. सर या पण मोझम भाई आणि मुसाभाई यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हा. यापुढची मॅच असेल जॉली बॉईज आणि त्याचबरोबर सनरायझर्स दापोली. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्ससाठी संपर्क साधा. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 फलंदाज बाद झाले. सौरभ नाटेकरला पाठवलंय. पायकपुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. बॅट बॉलचा संपर्क नाही आणि षटक क्रमांक आपण जर पाहायला गेले तर 1चा खेळ होईल समाप्त. स्कोर बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट 6 रन्स. आणि राऊंड द विकेट पिंट्या तेरेकर इथे फ्लिक करत असताना आणि इथे फलंदाज किशोर गुंडेकर जाईल मैदानाच्या बाहेर. गोल्डन डक. आमचे चांगले परम मित्र आहेत या ठिकाणी डॉक्टर शहा सर. तुमचं या दापोलीच्या क्रीडा नगरीमध्ये ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. आमचे चांगले परम मित्र आणि समालोचक आहेत. आपण त्यांना देखील काही वेळातच ऐकू शकू. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर जो गोलंदाज पिंट्या होता काय चेंडू टाकला होता. त्रिफळाचीत केलं. फलंदाजाला बाद केलंय आणि जिथे 6 रन्सवरती 3 महत्वाचे फलंदाज जालगाव चॅलेंजर्स या टीमचे आपल्याला पाहायला मिळाले मैदानाच्या बाहेर जात असताना. इथे फाईनला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. चेंडू दणदणकर सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळून जातील. आणि इथे मात्र सरळ कॅच पकडली जाईल. ओह व्हॉट इज सेलिब्रेशन. सुपर. फलंदाज बाद होईल. तिथे सरळ मैदानाच्या बाहेर जाईल तेजस वायकर. इथे याही वेळेला फलंदाज बाद करण्यात यश मिळतंय गोलंदाजी करणार पिंट्या तेरेकरला. अनुप देशमुख हा जो खेळाडू याच्या अगोदर मात्र फुटबॉलर देखील आहे. तो क्रिकेटर तर आहेच परंतु फुटबॉलर देखील आहे. आणि अनुपनं जे सेलिब्रेशन केले अगदी तो एक चांगला फुटबॉलर आहे. आपण पाहिलं आता ते
ज्याची अगदीची किक पाहिली, अगदी सरळ तिथे एखादा थ्रो कसा हातामध्ये जातो तशाच प्रकारचा तो त्याची किक पाहिली त्या चेंडूवरती. नवीन फलंदाजाला आता संधी मिळाली आहे. म्हणजे 1.3 ओव्हरपर्यंतचा स्कोर आपण जर बघताय तर 10 या आकड्यावरती 4 महत्वाचे फलंदाज बाद. संपूर्ण मॅच मात्र आता सिया स्पोर्ट दापोली या टीमकडे झुकताना आपण बघितले. जालगाव चॅलेंजर्सच्या संघाचं जर आपण चर्चा करायला गेलो, चांगले चांगले फलंदाज. टॉससाठी या बोला. आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजे मजेशीर गोष्ट राहिली आहे की पहिल्या बॉलवरती एक सिक्सर आलं, त्याच्यानंतर 4 रन्स आले. म्हणजे तेच फक्त 2 बॉलमध्येच फक्त आणि फक्त तिथे 10 रन्स बनलेले आहेत. आणि हा तिसरा जर पाहिलं की बॅटच्या साहाय्याने 1 रन्स वाढेल, जिथे 11 रन्स स्कोरबोर्डवरती लागले जातील. गोलंदाजी करत असताना पिंट्या तेरेकर गोलंदाजी करतोय. समोर आता फलंदाज सौरभ नाटेकर तयार आहे. संधी मिळाली सौरभला. सरळ पॉइंटच्या डोक्यावरून खेळत असताना चेंडू आणि क्षेत्ररक्षक रेस लागले आणि अंततः मात्र विजय तिथे चेंडूचा आणि 4 रन्स मिळून जातील. सौरभ नाटेकरच्या बॅटमधून चौकार आलाय. बघा चांगल्या स्ट्रोकची प्रशंसा देखील यावेळेला अनुप देशमुख करतायत. जिथे फलंदाजानं जो स्ट्रोक ठोकला त्याची प्रशंसा करताना म्हणजे एका चांगल्या खेळाडूची सर ती निशाणी आपण ओळखतो की जर चांगला स्ट्रोक असेल तर खरंच त्याची तारीफ कर. हे अनुपच्या माध्यमातून आपण पाहिलंय. या ओव्हरमधील आता जर पाहताय तर शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. थोडासा फ्लिक करायचा होता, जोरदार अपील केली जाते. अंपायरचा इशारा. अगदी चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी आहे त्याच्यामध्ये. 2चा खेळ समाप्त होईल. स्कोरबोर्ड मात्र जाऊन पोहोचलेला आहे. पंधरा रन्स 2 ओव्हर नंतर जिंकण्यासाठी अजून देखील येणाऱ्या 18 बॉलमध्ये 75 रन्स पाहिजे. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं बदल करूयात आणि ऐकूयात आमचे परममित्र समालोचक डॉक्टर शाह सर. विनंती असेल शाह सर या. धन्यवाद मोहिते. आजच्या शुभ दुपारी मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक मनापासून असं स्वागत करतोय. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 75 धावांची गरज आहे या ठिकाणी. सर जॉली बॉईज आणि सनरायझर दापोली. जॉली बॉईज आणि सनराइज दापोली यांना कॉल दिला जातोय. लवकरात लवकर आपण या ठिकाणी टॉस साठी यायचंय. बॉलर्स नेम मेघल. मेघल याचा पहिला चेंडू फलंदाजासाठी. काय करतोय फलंदाज बघूया. जिंकण्यासाठी ओहो उत्कृष्ट असा स्ट्रोक मारलाय आणि या ठिकाणी मला वाटतं झेलचित होतोय आणि फलंदाज बाद होतोय या ठिकाणी. एक धक्का लागतोय मोठा फलंदाजाच्या रूपाने आणि मला वाटतं धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या आहे ती स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 15. अजूनही 75 धावांचं मोठं असं आव्हान आहे. तगडं असं आव्हान आहे. पहिल्या चेंडूवर महत्वपूर्ण बळी मिळवून दिलाय तो मेघनने आणि आता मला वाटतंय फलंदाजाची नवीन जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज. सर बोला टॉस झाला काय. बॅट्समन नेम इथं बॅटल जो जातोय त्याचं नाव सांगायचं या ठिकाणी. सोहम. मेगन याचा पुढचा चेंडू फलंदाजासाठी. पहिल्या चेंडूवर मला वाटतंय विकेट मिळवल्यानंतर दुसरा चेंडू लेगच्या दिशेने तटवला. 1 धाव तर पूर्ण घेतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. एकाच धावेवर समाधान मानतोय. जॉली क्लब आणि त्याचबरोबर जॉली बॉईज आणि सनरायझर्स दापोली येत्या 5 मिनिटांमध्ये जर का दोन्ही कॅप्टन उपस्थित राहिले नाही टॉस करण्यासाठी तर पुढची मॅच ही मात्र 4 ओव्हरची खेळवली जाईल याची नोंद घ्या आपण. अजून देखील पुढच्या खूप मॅचेस आहेत. जॉली बॉईजचे कॅप्टन आलेले आहेत. सनरायझर्स दापोली टीमचे कॅप्टन आपण लगेच या येत्या 5 मिनिटांमध्ये आपण लगेचच टॉस करून घेतोय. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. मेगन
या ठिकाणी जॉली बॉईज आणि सनराईजचा टॉस होतोय. या ठिकाणी आपल्याला एक उत्कृष्ट असा फटका बघायला मिळतोय तो फलंदाजाच्या बॅटमधून आणि या ठिकाणी चौकार जातोय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या होते ती 20. जॉली बॉईज संघाने टॉस जिंकलेला आहे आणि या ठिकाणी मला वाटतं त्यांनी क्षेत्ररक्षण पत्करले आणि त्यांनी फलंदाजीसाठी पाचारण केले ते सनराईज दापोली संघाला. दरम्यान आपण आत्ताच्या फटक्यावरती 4 धावा वसूल केल्या त्या फलंदाजांनी आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या होते ती 20. तिसरे षटक चालू आहे. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना मेगन याचा पुढचा चेंडू राईट मोर द विकेट मारा करतोय तो फलंदाजासाठी आणि पुन्हा एकदा मारलेला फटका. बघूया काय होतंय त्या फटक्यावरती आणि या ठिकाणी पंचाने आपले हात वरती केलेत. 6 धावा वसूल करतोय फलंदाज पुन्हा एकदा आणि या 6 धावेने मला वाटतं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. पहिल्या चेंडूवर आपल्याला बघितला तर एक सुरेख असा फटका होता त्याच्यावरती 4 धावा वसूल केल्या होत्या आणि आता मात्र मारलेला लेग साईडच्या दिशेने जो फटका होता त्याच्यावरती 6 धावा वसूल केल्या त्या फलंदाजाने आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 26 या धावसंख्येवर. थोडीशी खराब अशी गोलंदाजी मेगन याची. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार मेगन याचा पुढचा चेंडू फलंदाजासाठी असणार आहे जो अप्रतिम अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एक चौकार आणि षटकार. दरम्यान पुन्हा एकदा मेगन याचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका आणि पुन्हा एकदा जातोय चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. आणि मला वाटतं या ठिकाणी षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 32. पत्तीस 12 चेंडू आणि 58 धावांची गरज असणार आहे या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 58 धावांची गरज या ठिकाणी. जर का आपल्याला हा सामना जिंकायची असेल तर काही घणागळती प्रहार करावे लागणार आहे. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. जसं IPL मध्ये हार्दिक पांड्या जशी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करतो त्याच पद्धतीची आतिषबाजी आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे. 12 चेंडू आणि 58 धावांची गरज. संघाची धावसंख्या झाली ती 32 आणि आता मात्र 4थं षटक संघातर्फे टाकलं जाणारं 4थं षटक. मनोज संघातर्फे टाकलं जाणारं 4थं षटक घेऊन आलाय तो मनोज. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 58 धावांची गरज. मनोज याचा पहिला चेंडू फलंदाजासाठी 7-8 पावलांचा रन पंचांना क्रॉस करतोय. डावखुरा असा फलंदाज आहे या ठिकाणी. फलंदाज पंचांकडे दाद मागतायत. पंचांवर कोणताही परिणाम नाहीये. या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय तो फलंदाजाकडून. संघाची धावसंख्या आहे ती 32. दरम्यान पुन्हा एकदा मनोज याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजासाठी. फलंदाज काय करतो बघूया. एक डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या रूपाने मारलेला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मौजूद आणि एका धावेवर समाधान मानतोय आणि 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 33. दरम्यान पुन्हा एकदा मनोजाचा पुढचा चेंडू दुपारच्या रणरणत्या क्षेत्रात आणि हा मात्र मारलेला अप्रतिम असा फटका बघूया त्या. आणि मला वाटतं या ठिकाणी बाद होतोय तो फलंदाज. एक उत्कृष्ट झेल आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. डगआउट मध्ये काहीसा सन्नाटा आहे. जिंकण्यासाठी मोठं तगडं आव्हान आहे आणि एक उत्कृष्ट असा झेल पकडला आहे. संघाची धावसंख्या ती 33. 4थं षटक चालू असताना संघाची धावसंख्या ती 33. प्रथमेश आता मात्र फलंदाजीसाठी जातो तो प्रथमेश. मनोज याचा पुढचा चेंडू असणार आहे तो प्रथमेशसाठी. अगोदरच्या चेंडूवर आपण बघितलात एक प्रहार करण्याचा प्रयत्न होता जोरदार पण एक झेल उत्कृष्ट असा पकडलाय. दरम्यान पुन्हा एकदा मनोज याचा पुढचा चेंडू आणि हा मात्र चेंडू जातोय तो निर्धाव.
चेंडू जातोय तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, काहीसा न समजलेला असा चेंडू. दरम्यान निर्धाव चेंडू गेलाय. दरम्यान पुन्हा एकदा मनोज तयार. मनोज याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा असणार आहे तो प्रथमेश साठी, आणि प्रथमेशने मारला फटका. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मौजूद आहे. एकाच धावेवर समाधान मानतोय तो प्रथमेश, आणि एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 34. चौथ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 34. दुपारच्या रणरणत्या उन्हात चालू असलेला हा सामना. दरम्यान पुन्हा एकदा मनोज तयार. मनोज याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजासाठी, पुन्हा एकदा फलंदाज मारण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी, आणि मला वाटतं षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 34. आणि आता शेवटचे 6 चेंडू असणार आहेत, अंतिम 6 चेंडू. कर्णधार कुणाच्या हातात चेंडू सोपवतोय बघूया. जिंकण्यासाठी तगडं आव्हान असणार आहे. 6 चेंडू आणि 56 धावांचं अशक्यप्राय असं आव्हान असणार आहे ते फलंदाजासमोर. 6 चेंडू आणि 56 धावा. अक्षय ना, अरे हा आमच्या ओके. दरम्यान संघातर्फे टाकलं जाणारं शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन आलाय तो अक्षय. अक्षयचा सामना करेल तो प्रथमेश. 1 रन पेनल्टी. हॅलो, या ठिकाणी स्वर जातोय चेंडू, म्हणजे 36 झाला ना, आणि 1 पेनल्टी मिळाली ना. 36. अक्षयचा पुढचा चेंडू, या ठिकाणी मारलेला फटका, आणि या ठिकाणी मला वाटतं झेल चित होतोय. प्रथमेश बाद होऊन तंबूत परततोय. आहे मैदानात आहे, आलो आझाद मैदानावर कॉमेंट्री करतोय. कुठे अक्षयचा पुढचा चेंडू, आणि पुन्हा एकदा मला वाटतंय या ठिकाणी झिलचित होतोय. शंतनू बाद होऊन तंबूत परततोय. एक मोठा झटका लागतोय तो शंतनूच्या रूपाने. संघाची धावसंख्या ती 36. अंतिम षटक चालू आहे. या ठिकाणी काहीसे चेंडू शिल्लक आहे. अशक्यप्राय असं आव्हान आहे. अक्षयाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू सरळ गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू गेलाय. या ठिकाणी थोडस तगडं असं आव्हान आहे. दरम्यान पुन्हा एकदा अक्षय तयार. अक्षयाचा पुढचा चेंडू, आणि हा मात्र उत्कृष्ट असा मारलेला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मौजूद. या ठिकाणी बाद होतोय तो फलंदाज. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. दरम्यान अक्षयाचा पुढचा चेंडू असणार आहे तो नवीन फलंदाजासाठी. या ठिकाणी मला वाटतंय हा सामना बहुधा सिया स्पोर्ट्स यांच्याकडे झुकला जातोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होतोय. या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. या ठिकाणी मी
अक्षयचा पुढचा चेंडू आणि या ठिकाणी मला वाटतं हा सामना या ठिकाणी संपतोय. सिया स्पोर्ट्सचं मी मनापासून असं हार्दिक अभिनंदन करतोय आणि या ठिकाणी मी आयोजकांना तसेच सन्नी मोहिते यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद शाह सर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला मोलाचा वेळ काढून आपण उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या पुढची मॅच असेल. चला जॉली बॉईज चला क्विक फास्ट लवकर जायचं फिल्डिंग साठी. जॉली बॉईज आपण